जय श्री महाकाल, जय महाकाली। माझ्या महाकाल महाकाली शक्तिधाम या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। आज आपण 10 महाविद्यांविषयी बोलणार आहोत की 10 महाविद्यांचा प्रादुर्भाव कसा झाला आणि 10 महाविद्या कोणत्या आहेत। 10 महाविद्यांचा प्रादुर्भाव। 10 महाविद्यांचा संबंध सती, शिव आणि पार्वती यांच्याशी अनेक ठिकाणी वर्णित आहे। महाभागवतात दक्ष प्रजापतीने आपल्या यज्ञामध्ये शिवाला आमंत्रित न करणे आणि पितृगृही होणाऱ्या उत्सवात दक्षची कन्या भगवती सतीने जाण्याचा आग्रह करणे आणि त्याच संदर्भात सतीने तेथे जाण्यास विरोध केल्यामुळे क्रुद्ध झालेल्या सतीने उग्र रूप धारण केले। त्यामुळे भयभीत झालेल्या शिवाने पळ काढला आणि 10 दिशांनी त्याला थांबवले, असे वर्णन आहे। सतीची ती रूपेच दशमहाविद्या आहेत। यांचा परिचय खुद्द भगवतीने आपल्या मुखाने तेथे दिला आहे। या महाविद्यांच्या प्रादुर्भावाच्या काही अन्य कथाही आहेत, ज्या 1. कालिका पुराण, 2. दुर्गा सप्तशती, 3. नारद पंचरात्र, 4. मार्कंडेय पुराण इत्यादींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त झाले आहेत। महाविद्यांचे स्वरूप वस्तुतः एकाच आद्याशक्तीच्या विविध स्वरूपांचा विस्तार आहे। 10 महाविद्यांचा अंकगणित वेदशास्त्रातील 10च्या अंकाची प्रधानता दर्शवते। यजुर्वेदातील तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिचीर्दशोदिचीर्दशोर्चा हे मंत्र त्याचे सूचन करतात। एकूण अंक 9 आहेत आणि 10वा त्याची पूर्णता दर्शवणारा 0 आहे, जो पूर्णातून पूर्ण आणि पुन्हा पूर्ण होण्याचा आध्यात्मिक संदेश देतो। मानवी स्वभाव आणि कर्म, कामना, स्वरूप, वैभव इत्यादींच्या आधारावर एकच वस्तू अनेक रूपांमध्ये स्वीकारली जाते। येथेही साधकांच्या रुचीमधील विचित्रतेमुळे विविधता आली आहे, हे स्पष्ट आहे, आणि आपल्या विविधतेत जी एकरूपता निहित आहे ती येथेही नित्य स्थिर आहे। याच दृष्टिकोनातून उपासना करावी। 10 महाविद्यांची नावे आणि त्यांचे अर्थ। काली, शक्ती आणि विनाशाचे प्रतीक, जी अज्ञानाला दूर करते। तारा, तारिणी, जी भक्तांना दुःखातून तारते। छिन्नमस्ता, आत्मनियंत्रण आणि इच्छांवर विजय मिळवणारी। षोडशी, सौंदर्य आणि प्रेमाचे प्रतीक। भुवनेश्वरी, सृष्टी आणि पालनाचे प्रतीक। त्रिपुर भैरवी, ज्ञान आणि मुक्तीचे प्रतीक। धूमावती, शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक। बगलामुखी, विजय आणि यशाचे प्रतीक। मातंगी, ज्ञान आणि कलेचे प्रतीक। कमला, समृद्धी आणि धनाचे प्रतीक। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।